गाईज, तर आज आम्ही चाललेलो आहोत बुलेटची डिलिव्हरी घ्यायला. आज होता 15 ऑगस्ट आणि इंडिपेंडन्स डेच्या दिवशीच आमची गाडीची डिलिव्हरी होती. तर आम्ही खूप खुश होतो. खूप दिवसाचं वेट केल्यानंतर आज डिलिव्हरी भेटणार होती. तर आम्ही हार वगैरे घेतला, जाताना हा घ्यायचा तो घ्यायचा हे करत एक हार फायनल केला आणि मग आम्ही पुढे निघालो. तर ह्यांच्या बड्डेच्या दिवशीच घ्यायची होती गाडी, पण काही कारणास्तव तेव्हा नाही भेटू शकली. तर मग आम्ही आज आलो आहे. तर आलो आम्ही शोरूमच्या जवळ आणि खूप भारी वाटत होतं की आज आता गाडी भेटणार आहे फायनली. तर मग तिथे खूप जणांच्या डिलिव्हरी होत्या. आम्हाला 4 वाजताचा टायमिंग दिलेला होता. तर मग आम्ही आलेलो इथे 4:30 वाजता, कारण आम्हाला माहीत होतं गर्दी असल्यामुळे लेट होणारच. हे पाहू शकता तुम्ही, दुसऱ्यांच्या गाड्या डिलिव्हर होत आहेत आणि ही ब्लॅक कलरची बुलेट आहे इथे. आणि मोस्टली कॉमन, आता ब्लॅक कलर खूप कॉमन झाला आहे. तर आम्ही दुसरा कलर घेतलेला आहे, तुम्हाला पुढे कळेलच व्लॉगमध्ये. तर मग आम्ही इथे आलो. तर हे सांगत होते या सेल्स वुमनला की आमचे यूट्यूबर मॅडम आल्या. तर मग त्यांची देखील भेट झाली. मग आम्ही पुढे निघालो. तर मग ह्यांचं चालू होतं की असं डोअर ओपन करायचं, असा व्हिडिओ करायचा, असं शॉर्ट्स काढायचं वगैरे वगैरे. तर मग फायनली गाडी दिसली. इथे एका साईडला गाडी ठेवलेली होती आणि हे किती एक्सायटेड होऊन पाहत होते व असं हे तसं सगळे फीचर वगैरे. मग आम्ही त्याची पहिल्यांदा पूजा करून घेतली आणि नंतर त्यावरून ते काळं कापड काढायची प्रोसेस करावी म्हटलं. मग कारण वेटिंग होती तोपर्यंत आम्ही गाडीला हार वगैरे घातला आणि गाडीची पूजा केली. यांना डबल स्टँड लावता येत नाही म्हणून आम्ही हसत होतो येतं का नाही म्हणून, पण नंतर त्यांना आलं. आता त्यांना प्रॅक्टिस करावी लागेलच. मग नंतर आम्ही गाडीची पूजा करून घेतली आणि हा कलर खूप जास्त आम्हाला आवडलेला आणि एकदम युनिक कलर, असंही नाही की खूप कॉमन आहे वगैरे, आणि खूप जास्त आवडलेला म्हणून माझ्या मनावरचा म्हणू शकता. दोघांनाही आवडला तसा. तर आम्ही घेतलेला आहे. खूप छान वाटत होतं आज की फायनली गाडीची डिलिव्हरी भेटत आहे. आणि तसं बघायला गेलं तर खूप आधी गाडी येणार होती, पण चला म्हणलं 15 ऑगस्टला पण आली, ते पण काही वाईट नाही आहे. काही कारणास्तव लेट झालेला होता, ठीक आहे म्हणलं. मग आम्ही दोघं खूप खुश होतो. आणि इथे आल्यानंतर बरेच जण ते जेव्हा गाडी घेत होते, दुसऱ्या गाड्यांच्या डिलिव्हरी होत्या, तेव्हा आमचा एकदम युनिक कलर वाटला, त्यामुळे पण खूप छान वाटलं. मग चला म्हणलं. तर मग काही गाड्यांच्या प्रोसेस वगैरे करायची होती. वेटिंग असल्यामुळे आम्ही तोपर्यंत व्हिडिओ शूट केला आणि मग आम्ही मध्ये एंट्री केली शोरूममध्ये. तुम्ही पाहू शकता बरीच गर्दी होती इथे आणि बऱ्याच गाड्यांच्या डिलिव्हरी असल्यामुळे इथे हे गाडीचे पार्ट असे लावून ठेवलेले आहेत. आणि नंतर मग ते ॲग्रीमेंट वगैरे साईन करायचं होतं. तर तोपर्यंत आम्ही हे पाहिलं, हे ॲक्सेसरीज वगैरे, हेल्मेट गाडीसोबत फ्री येणारच होतं, त्यामुळे आम्ही हे घेण्यासाठी बघितलं नाही. तर फायनली इथे ते बसले. तर म्हणजे आता अर्ध्या तासाने गाडी भेटणार आहे एवढं आम्हाला क्लिअर झालं. मग फॉर्मॅलिटीज वगैरे करून घेत होते ते. मग असंच इतकं छान वाटत होतं की शब्दात नाही सांगू शकत. बऱ्याच दिवसांपासून बुलेट घ्यायची चालू होतं. म्हणजे कधी कधी वाटायचं की रेग्युलरली नाही यूज होणार, पण ड्रीम तर होतं की बुलेट घ्यायची, यांना खूप आवडते. पण मग नंतर सगळ्या गोष्टींचा विचार करून फायनली आज तो दिवस आलेला आहे, 15 ऑगस्ट 2024. ठीक आहे. तर मग आणि नंतर याच्यामध्ये हे त्यांनी किट प्रोव्हाइड केलं आहे. त्याच्यामध्ये हेल्मेट आणि बाकी फर्स्ट एड किट तर साईडलाच आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याच्याबरोबर चॉकलेट्स देखील देणार होते ते, कारण मी दुसऱ्यांची डिलिव्हरीच्या वेळेस पाहिलं होतं, त्यांना पण दिलेलं, सो मला माहीत होतं. तर मग तर ह्यांचं चालू होतं बोलणं गाडीच्या इन्शुरन्सबद्दल वगैरे वगैरे. फायनली हे चॉकलेट्स पण दिले, रॉयल एनफिल्डचे हेल्मेट वगैरे. आणि मग आता थोड्या वेळातच गाडी भेटणार हे क्लिअर झालं. मग हे सगळं किट वगैरे घेऊन आम्ही बाहेर निघतच होतो.
ह्या गाड्या ज्या आहेत ते प्रत्येकजण बाहेर 2-4 जणांच्या हातात मला दिसल्या, मला वाटलं फ्रीच असतील, पण नाही, ह्या 1,500ला एक छोटी गाडी होती. म्हणलं ठीक आहे, लांबून बघितलेलंच ठीक आहे म्हणून आम्ही बाहेर निघालो. आणि ही आमची गाडी अशी त्याला काळा कापड त्याच्यावर हे करून ठेवलेली आहे आम्हाला ओपन करण्यासाठी, ज्याची आम्ही ऑलरेडी पूजा केलेली आहे. पण आम्हाला असा व्हिडिओ करायचा आहे आणि केलाच फायनली. हे मुमेंट सगळ्यात हॅप्पी मुमेंट आहे. आणि थोडंफार फोटोशूट केलं, खूप छान वाटलं. आणि फायनली मग गाडी भेटलेली आहे. यांना खूप एक्साइटमेंटमध्ये, यांना खुश पाहून मला पण खूप छान वाटलं. तर मग कसं असतं, खूप दिवसापासून पाहिलेलं स्वप्न असतं एखादं, किंवा इच्छा असते, विश असते, तर मग ती कंप्लीट झाल्यानंतर खूप छान वाटतं. तर तुम्ही पाहू शकता किती खुश आहेत ते, आणि एक्सायटेड होऊन एकदम, म्हणजे त्यांना समजत नाही आहे की आता कसा आनंद व्यक्त करावा. तर हे शोरूम, पुण्यामधल्या शोरूममधून आम्ही घेतलेली आहे गाडी आणि आम्ही निघालो फायनली. मग माझी बहीण आली होती सोबत, तिला आम्ही स्कूटी दिली आणि आम्ही बुलेटवर फर्स्ट राईड घेत आम्ही पुढे निघालो आहोत. खूप छान वाटलं. आता मस्तपैकी पेढे वगैरे घेऊन पूजा तर केलेलीच आहे, पण एकदा मंदिराजवळ पूजा करायची होती आणि महादेवाच्या मंदिराजवळ. मी खूप खुश होते, ते तर दिसतच असेल तुम्हाला. आम्ही दोघंही खूप खुश होतो आणि ती मागे येते का नाही पाहत पाहत आम्ही मंदिराकडे निघालो. मग थोडं घरी गेलो आणि घरी थोडंसं चेंज करून आईंना घेऊन मी पूजा करण्यासाठी आली. महादेवाच्या मंदिराच्या बाहेर आम्ही पूजा केली मस्त गाडीची. आणि मी महादेवाला खूप मानते. तुम्ही कोणत्या देवाला मानता ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुमच्या आवडीची गाडी कोणती तेही सांगू शकता अशा पद्धतीने. आणि नारळ पण आडवं फुटलं, जे की शुभ असतं. आणि अशा पद्धतीने गाडीची पूजा पूर्ण झाली आणि आईंना पण त्यांनी राईड दिली. आणि मग हे चॉकलेट तुम्ही पाहू शकता, माझ्या बहिणीने त्याच्यातले ऑलरेडी 2 खाल्ले होते, नंतर मी व्हिडिओ केलेला आहे. अशा पद्धतीने भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.